नमस्कार. महाराष्ट्र माझा या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. अत्यंत आनंदाची बातमी म्हणजे आत्ताच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. नक्कीच भरपूर असे पदांची जाहिरात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्यामुळं आपण बघतोय की पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी आस्थापनेकडील गट अ ते गट क संवर्गातील पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तर आपण बघूया की कोणकोणत्या पदाची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे, त्याचं क्वालिफिकेशन काय आहे, त्याचा पगार काय असणार आहे, परीक्षा फीस काय असणार आहे, सर्व आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आपण बघतोय क्षकिरण तंत्रज्ञ पहिलं पद आहे. ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज सादर करण्यास सुरुवात आहे की ऑफलाईन अर्ज सादर करायचे नाही, फक्त ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज स्वीकारले जातील. पहिलं पद आहे क्षकिरण तंत्रज्ञ. आपण बघतोय क्षकिरण तंत्रज्ञासाठी 2 जागा असणार आहेत. एक असणार आहे खुल्या प्रवर्गासाठी आणि एक OBC प्रवर्गासाठी. दुसरा आहे TB अँड चेस्ट फिजिशियनसाठी 1 जागा असणार आहे, ती सुद्धा खुल्या प्रवर्गासाठीच असणार आहे. आपण बघतोय वैद्यकीय अधिकारी या पदाची जाहिरात बघतोय आपण. समांतर आरक्षणाव्यतिरिक्त इतर ईमावसाठी 1 आहे, खुल्या प्रवर्गासाठी 2 आहे, दिव्यांगासाठी सुद्धा जाहिरात आहे. आपण बघतोय यामध्ये स्टाफ नर्ससाठी आपले जे विद्यार्थी मैत्रिणी आहेत की त्यांच्यासाठी स्टाफ नर्सच्या सुद्धा भरपूर अशा जागा आलेल्या आहेत. 70 जागांची जाहिरात आहे. त्यामुळं स्टाफ नर्सवाल्यांची सुद्धा या परीक्षेसाठी फॉर्म भरणं आवश्यक आहे. तर आपण स्टाफ नर्सच्या सुद्धा यामध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये बघतोय की जाहिरात आलेली आहे. त्यानंतर आपण बघणार आहोत सांख्यिकी सहाय्यक या पदाची सुद्धा जाहिरात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये प्रसिद्ध झालेली आहे. एकूण 3 पदं असणार आहेत. त्यामध्ये खुल्या प्रवर्गासाठी 1 असणार आहे, OBC साठी असणार आहेत. म्हणजे तुम्ही सर्व बघू शकता. जाहिरात सविस्तर आपण बघतो. लॅब टेक्निशियनचे सुद्धा जाहिरात आहे, ते एकूण 1 पद असणार आहे. एक्सरे टेक्निशियनचे सुद्धा 3 पदं असणार आहेत. फार्मासिस्ट बघणार आहोत की फार्मासिस्टचे सुद्धा 3 पदं असणार आहेत. फार्मासिस्टचे एकूण 7 पदं असणार आहेत. आपण बघतोय यामध्ये ANM ANM या नर्सिंगचे सुद्धा पदं आलेले आहेत. भरपूर असे पदं आहेत. 31 पदं आहेत नर्सिंगचे, ANM वाल्यांचे. आपण बघतोय ANM साठी सुद्धा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे असे एकूण 9 प्रवर्गासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि ती जाहिरात आपण सविस्तर बघत आहोत की त्यासाठी आता आपण बघणार आहोत शैक्षणिक पात्रता कोणकोणत्या पदासाठी काय आहे. तर क्षकिरण तंत्रज्ञ पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील रेडिओलॉजिस्ट किंवा MD DNB धारक असणे आवश्यक आहे. सदरून कामाचा 5 वर्षाचा अनुभव आवश्यक आहे. इंडियन मेडिकल काउन्सिल अथवा महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल रजिस्ट्रेशन आवश्यक आहे. मान्यता प्राप्त संस्थेकडील संगणक अर्हता असणे आवश्यक आहे. मित्रांनो, खूप महत्त्वाचं आहे की प्रत्येक पदाला संगणक मान्यताप्राप्त संस्थेकडील आवश्यक अर्हता असणे आवश्यक सुद्धा त्यांनी केलेलं आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत जे एकूण 9 संवर्ग आहेत पदांचे, त्या प्रत्येक पदाला संगणक अर्हता कंपल्सरी आहे. त्यामुळं आपली संगणक अर्हता असणे सुद्धा आवश्यक आहे. TB अँड चेस्ट फिजिशियनसाठी सुद्धा संविधानिक विद्यापीठाची MD DNB चेस्ट किंवा TB फिजिक्स पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे. सदरून कामाचा 5 वर्षाचा आणि इथं सुद्धा आपण बघतोय की संगणक असणे आवश्यक आहे. वैद्यकीय अधिकारी MBBS पदवी आवश्यक आहे. संगणक असणे आवश्यक आहे. संगणक अर्हता स्टाफ नर्ससाठी महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल BSc नर्सिंग अथवा GNM शिक्षणक्रम पूर्ण असणे आवश्यक आहे. महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलकडील नोंदणी आवश्यक आहे. मान्यता प्राप्त शासन संस्थेकडील संगणक अर्हता इथं सुद्धा आहे. स्टाफ नर्सला सुद्धा संगणक अर्हता प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. सांख्यिकी सहाय्यक बघणार आहोत आपण. त्याच्या मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील सांख्यिकी विषयातील पदवी. मित्रांनो, सांख्यिकी विषयातील पदवी असणं आवश्यक आहे. BSc मध्ये स्टॅटिस्टिक हा विषय असणं आवश्यक आहे. BSc अप्लाइड स्टॅटिस्टिक कॉम्प्लिकेटेड स्टॅटिस्टिक्स असणं आवश्यक आहे. विषयाचं नाव आहे ते. तो जर विषय असेल तरच आपण त्यासाठी सांख्यिकी सहाय्यक पदासाठी अर्ज करू शकतो. मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थे संगणक अर्हता असणं आवश्यक आहे. प्रत्येक पदाला संगणक अर्हता असणं आवश्यक आहे.
एक्सरे लॅब टेक्निशियन बघणार आहोत. लॅब टेक्निशियनसाठी BSc पदवी, DMLT कोर्स आणि मान्यताप्राप्त संगणक अर्हता. एक्सरे टेक्निशियनसाठी भौतिकशास्त्र विषयातील मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील BSc पदवी असणं आवश्यक आहे. शासनप्राप्त एक्सरे टेक्निशियन या विषयातील एक्सरे टेक्निशियन कोर्स असणे आवश्यक आहे. म्हणजे इथं एक्सरे टेक्निशियन हा सुद्धा कोर्स असणं आवश्यक आहे आणि शासन संस्थेकडील संगणक अर्हता असणं आवश्यक आहे. प्रत्येक पदाला इथं संगणक अर्हता असणं आवश्यक आहे. फार्मासिस्ट बघतोय आपण. फार्मासिस्टसाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील D.Pharmacy B.Pharmacy पदवी आवश्यक आहे. इंडियन महाराष्ट्र फार्मसी काउन्सिलकडील नोंदणी आवश्यक आहे आणि संगणक अर्हतासुद्धा असणं आवश्यक आहे. ANMसाठी महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलकडे मान्यताप्राप्त ANM किंवा GNM उत्तीर्ण असणं आवश्यक आहे अथवा BSc नर्सिंग उत्तीर्ण आवश्यक आहे. मान्यताप्राप्त नर्सिंग काउन्सिलची नोंदणी आवश्यक आहे आणि मान्यताप्राप्त शासन संस्थेकडील संगणक अर्हता प्राप्त असणं आवश्यक आहे. म्हणजे 9 ही संवर्ग जे जाहिरातीमध्ये दिलेले आहे त्या 9 ही संवर्गातील पदांसाठी संगणक अर्हता प्रमाणपत्र धारण करणं आवश्यक आहे. आपण आता प्रत्येक पदाचं पगार बघणार आहोत. 9 ही पदाचे आपण इथं बघतोय. पहिलं बेसिक पे लेवल क्षयकिरण तंत्रज्ञाचं 67,700 ते 2,08,000 पगार असू शकतो. TB अँड चेस्ट S23 आहे. पे लेवल 67,700 ते 2,08,700 असू शकतो. वैद्यकीय अधिकाऱ्याचे सुद्धा 56,100 ते 1,77,500 असू शकतो. स्टाफ नर्सचा सुद्धा S13 आहे. स्टाफ नर्सचा सुद्धा पगार 35,400 ते 1,12,000 असू शकतो. सांख्यिकी सहाय्यक या पदाचा 25,500 ते 81,100 असू शकतो. लॅब टेक्निशियनचा पगार S13 आहे. रुपये 35,400 ते 1,12,400 असू शकतो. एक्सरे टेक्निशियनचा 35,400 ते 1,12,400 असू शकतो. फार्मासिस्टचा S10 आहे म्हणून 29,200 ते 92,300 असू शकतो. ANMचा सुद्धा S8 असून 25,500 ते 81,100 या रुपयापर्यंत सर्व आपण पे स्केल बघितलेले सर्व पदांचे पगार असू शकतात. त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सर्व आपण या व्हिडिओमधून जाहिरातीचं विस्तृत विश्लेषण करत आहोत. 1 ते 9 पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना 18 वर्षापुढील तसेच खुल्या प्रवर्गातील 38 वर्ष, मागास प्रवर्गासाठी 43 वर्ष इतकी फॉर्म भरण्याची मुदत असणार आहे. प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्तांना 45 वर्षापर्यंत अट आहे. अंशकालीनला 46 आहे. माजी सैनिकांना 3 वर्ष त्यामध्ये सुद्धा सूट आहे. अनाथ व खेळाडूसाठी 43 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात. प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी 30/12 किमान व कमाल वयोमर्यादा धारण करणे आवश्यक आहे. त्यानंतर शासकीय निमशासकीय सेवेत आस्थापनेत कार्यरत असलेल्या उमेदवारांना वयोमर्यादेची अट लागू राहणार नाही. हे सुद्धा महत्त्वाचं आहे की जे शासकीय निमशासकीय सेवेत आस्थापनेवर कार्यरत असलेल्या उमेदवारांना वयोमर्यादेची अट लागू राहणार नाही. तसेच 1 व 2 पदाकरिता उच्च गुणवत्ताधारक तसेच प्रदीर्घ अनुभव असलेल्या उमेदवाराबाबत वयोमर्यादा शिथिल करण्याचा हक्क माननीय आयुक्त साहेबांना असणार आहे. खूप महत्त्वाची सूचना आहे. आता आपण परीक्षा शुल्क बघणार आहोत. नक्कीच महत्त्वाचं आहे परीक्षा शुल्क. आपण जे 9 संवर्ग आहेत त्या 9 संवर्गासाठी फॉर्म भरण्यासाठी परीक्षा शुल्क असणार आहे. मागास व अनाथ प्रवर्गातील उमेदवारांसाठी आपण बघतोय की 150 रुपये असणार आहे मागास प्रवर्गासाठी आणि खुल्या व अमागास प्रवर्गासाठी 300 रुपये परीक्षा शुल्क असणार आहे. जर उमेदवारास प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीमध्ये एकापेक्षा अधिक पदाकरता अर्ज करावायचा असल्यास प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज सादर करून स्वतंत्र परीक्षा शुल्क भरणे बंधनकारक राहणार आहे. म्हणजे जर आपल्या विद्यार्थी मित्रांना एकापेक्षा जास्त पदाचे फॉर्म भरायचे असतील तर त्यांनी स्वतंत्र फॉर्म भरून स्वतंत्र प्रत्येक पदाचे परीक्षा फीस भरणं आवश्यक आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम मुदत ही 30/12/2021 पर्यंत असणार आहे. त्यामुळं लवकरात लवकर आपण ऑनलाईन अर्ज सादर करावा. ऑफलाईन अर्ज स्वीकारला जाणार नाही. इथं सूचना दिलेल्या आहे फक्त आणि फक्त ऑनलाईनच अर्ज सादर करायचे आहेत.
ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा दिनांक आपण बघतोय की 11/12/2000 पासून तर 30/12पर्यंत अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज भरायचा आहे. www.pcmcindia.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आपण ऑनलाईन अर्ज भरू शकतो. जर परीक्षा शुल्क जर काही कारणास्तव विलंब होत असेल तर 1 जानेवारी 2022 पर्यंत आपण, तदनंतर सुद्धा 1/12 आपण 1 जानेवारी 2022 पर्यंत आपण परीक्षा शुल्क भरू शकतो. उमेदवारांनी वैध ईमेल ID भ्रमणध्वनी देणे आवश्यक आहे. ऑनलाईन अर्ज भरताना इतर सर्व सुविधा आपण ऑनलाईन बँकिंग क्रेडिट कार्डद्वारे सुद्धा फॉर्म ऑनलाईन चलन करू शकतो. आपण सविस्तर अशी जाहिरात बघितलेली आहे. नक्कीच लेखी परीक्षासुद्धा आता कशा पद्धतीची असणार आपण बघू की 1 ते 2 पदासाठी च्या मनपा रुग्णालयातील भरणे करता येणाऱ्या पदासाठी उमेदवारांची संख्या विचारात घेऊन लेखी परीक्षा अथवा थेट मुलाखत घेऊन निवड प्रक्रिया करायची अलहिदा निर्णय घेण्यात येईल. मुलाखतीची लेखी परीक्षेची तारीख, वेळ, ठिकाण यांची माहिती महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. मित्रांनो, नक्कीच महत्त्वाचं आहे, हे खूप महत्त्वाची सूचना आहे की ज्या गट संवर्गातील जे पद आहेत त्याकरता लेखी परीक्षा उमेदवारांची संख्या, ऑनलाईन अर्ज करण्याची संख्या विचारात घेऊनच त्यांची ऑफलाईन लेखी परीक्षा घेण्यात येईल अथवा मुलाखतीद्वारे सुद्धा त्यांचं सिलेक्शन होऊ शकतं. त्यासाठी सविस्तर परीक्षेची तारीख, वेळ, दिनांक, मुलाखतीची परीक्षेची तारीख, वेळ, दिनांक सर्व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येईल अशी सूचना दिलेली आहे. लेखी परीक्षा ही पद क्रमांक 3 ते 9 या पदाची लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. लेखी परीक्षा स्वरूप असणार आहे मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी. या विषयावरील प्रश्नाकरता प्रत्येकी 50 गुण असणार आहे. एकूण 200 गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे की लेखी परीक्षा ही 200 गुणाची घेणार आहे. त्यामध्ये विषय असणार आहेत मराठी व्याकरण असणार आहे, इंग्रजी व्याकरण, सामान्य ज्ञान असणार आहे आणि बौद्धिक चाचणी असणार आहे. त्या प्रत्येक प्रश्नाकरता 50 गुण असणार आहे. प्रत्येक विषयाच्या प्रश्नाकरता म्हणजे मराठीसाठी 50 गुण असणार आहेत, इंग्रजीसाठी 50 गुण असणार आहेत, सामान्य ज्ञानसाठी 50 असणार आणि बौद्धिक चाचणीसाठी सुद्धा 50 गुण असणार आहेत. एकूण 200 गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यानंतर लेखी परीक्षेनंतर उत्तरपत्रिका तपासणीनंतर लेखी परीक्षेत उपस्थित असलेल्या सर्व उमेदवारांना मिळालेल्या गुणांची एकत्रित यादी, परीक्षेचा निकाल हा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाईटवर म्हणजे आपण वेबसाईट बघू www.pcmcindia.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. लेखी परीक्षेचे ठिकाण, दिनांक, वेळ, बैठक व्यवस्था याची माहिती, सविस्तर माहिती अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. हे सुद्धा महत्त्वाचं आहे, खूप महत्त्वाचं आहे की सर्व परीक्षेची लेखी परीक्षा, दिनांक, वेळ, बैठक व्यवस्था यांची माहिती पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. समान गुण मिळवलेल्या उमेदवारांना सामान्य प्रशासन विभागाचा निर्णय 12/16 अन्वये मुद्दा 11 निकषावर केला जाईल. तसेच गुणवत्ता यादीत अंतर्भाव होण्यासाठी उमेदवारांनी एकूण गुणांच्या 45% गुण प्राप्त करणे आवश्यक आहे. परीक्षेच्या वेळी उमेदवारांनी ओळखपत्र पुरावा सोबत आणणे बंधनकारक आहे. त्याशिवाय कोणत्याही उमेदवारास परीक्षास बसण्यास परवानगी दिली जाणार नाही. निवड यादी प्रतीक्षा यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. परीक्षेचे प्रवेशपत्र हे मनपा संकेतस्थळावर अधिकृत वेबसाईटवर अपलोड करण्यात येईल व स्वतः अपलोड करून घेण्याची जबाबदारी उमेदवारांची असणार आहे. लेखी परीक्षेनंतर पात्र उमेदवारांना एकाच 3 प्रमाणात कागदपत्र पडताळणीसाठी सुद्धा बोलवण्यात येणार आहे. तर महत्त्वाचं आहे की उमेदवारांना लेखी परीक्षेनंतर कागदपत्र पडताळणीसाठी एकाच 3 प्रमाणात बोलवण्यात येणार आहे कागदपत्र पडताळणीसाठी. त्यामुळं ही सुद्धा सूचना महत्त्वाची आहे, विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावी. आपण अशा प्रकारे सविस्तर अशी पूर्ण जाहिरात बघितलेली आहे. इथं अजून एक महत्त्वाचं आहे, 1 ते 3 पदाकरिता उमेदवारांना महापालिकेच्या सेवेत रुजू झाल्यानंतर 18 म्हणजे काय, शासन निर्णय, माहिती तंत्रज्ञान विभाग, संगणक अर्हता परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना संगणक अर्हता उत्तीर्ण असल्याचे समजण्यात येईल. म्हणजे इथं बघतोय आपण ते 1 ते 3 पदाकरता
उमेदवारांना महानगरपालिकेच्या सेवेत रुजू झालेल्या आयुक्त पिंपरी चिंचवड महानगर पिंपरी 18 यांचे नावे बँक ऑफ बडोदा पिंपरी चिंचवड 1,00,000 रुपयाच्या राष्ट्रीयकृत बँकेत 5 वर्ष मुदतीच द्यावी लागेल. तसेच 500च्या स्टॅम्पवर 5 वर्ष महानगरपालिका सेवेत नोकरी करण्यास संमती असल्याबाबत सर्व्हिस बॉन्डवर म्हणजे फक्त 1 ते 3 पदासाठी असणार आहे. हे सुद्धा महत्त्वाचं आहे. ही सुद्धा महत्त्वाची सूचना असणार आहे. सर्व पदाकरता उमेदवार रुजू होण्याच्या संबंधित पोलिसांकडून चारित्र्य प्रमाणपत्र अहवाल 6 महिने कालावधीत बंधनकारक राहील. निवड कोणत्याही जर चारित्र्य पूर्व पडताळणी प्रतिकूल अवैध झाल्यास उमेदवाराची निवड रद्द करण्यात येईल. कोणाची हरकती विचारात घेतल्या जाणार नाही. हे सुद्धा महत्त्वाचं आहे. विद्यार्थी मित्रांनी, सर्व पदावरील उमेदवारांना शासन आदेश तदनंतर जन्माला आलेल्या मुलांची 2पेक्षा अधिक असल्यास संबंधित उमेदवार निवडणुकीसाठी विचार करण्यात येणार नाही. तसेच 500 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरून नोंदणी केलेले प्रतिज्ञापत्र नियुक्तीच्या वेळी सादर करणं आवश्यक आहे. ही सुद्धा सूचना महत्त्वाची आहे. ब मधील सर्व उमेदवारांनी निवृत्ती झाल्यानंतर 1 वर्षामध्ये सादर करावा लागेल. अत्यंत महत्त्वाचं आहे की सर्व मराठी भाषेत ज्ञान असणे आवश्यक आहे. आपण सविस्तर अशी पात्र उमेदवारांना मुलाखत दिली की पिंपरी चिंचवडमध्ये स्वखर्चाने उपस्थित राहावं लागेल. तर आवश्यकतेनुसार पदभरतीमधील बदल करण्याचे किंवा स्थगित करण्याचे सर्व अधिकार महानगरपालिकेच्या आयुक्तांनी राखून ठेवलेले आहेत. आपण अशा प्रकारे सविस्तर अशी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. त्याचे सर्व विवरण बघितलेले आहे. नक्कीच आपले जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांना या जाहिरातीचा फायदा होणार आहे. भरपूर विद्यार्थी मित्रांनी या जाहिरातीमध्ये फॉर्म भरावे, परीक्षा द्यावी. नक्कीच आपले भरपूर विद्यार्थी यामध्ये सिलेक्ट होऊ शकतात. त्यामुळं या भरती प्रक्रियेकडे दुर्लक्ष करू नका. जाहिरात आपण सविस्तर दिलेली आहे. सर्व जाहिरातीचे विश्लेषण दिलेले आहे. नक्कीच जाहिरात पूर्ण बघा. जाहिरातीनुसार फॉर्म भरा की आपल्याला कुठे फॉर्म भरायचा आहे, कोणत्या पदासाठी फॉर्म भरायचा आहे, सर्व माहिती आपण परीक्षेला कोणकोणते विषय येणार आहे, परीक्षा फीस किती असणार आहे, सर्व आपण जाहिरातीमधून बघितलेलं आहे. नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास आपला व्हिडिओ सबस्क्राईब करा, आपलं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.